मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता। नमस्कार, मी रामदास वाडेकर। मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे। यंदा पाऊस लांबल्यानं ज्या शेतकऱ्यांनी धुळवाफेवरती भात पेरलेत त्या शेतकऱ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नदीच्या पाण्यावरती रोपांची उगवण झाली। आत्ता ग्रामीण भागातल्या काही गावांमधनं भातरोपामध्ये आलेलं गवत काढण्याचं काम चालू आहे। एकीकडं ह्या सगळ्या महिला गवत काढतायत तर दुसरीकडं त्यांच्या नजरा आभाळ लागत। मी एक शेतकरी आहे आणि यंदा पाऊस लांबल्यामुळं भाताचं जरा काय खरं वाटत नाही आहे। आता तर रोपं तर टाकलं पाण्यावरती, पण पुढं पाऊस लागवडला मिळाला तर ते भाताचं नियोजन व्यवस्थित होईल। आणि सगळी माणसं आपण घेऊन कामं करतो आहे, एका मेरीची कामं करतात, सगळे आपलं करतात आणि त्यांचं बी करतात। दीपाली किसन मराठे। आम्ही शेतात सावडावड करतो, एका मेरीची कामं करून घेतो, पण ह्या वर्षी लांबले आमचं पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं आमचा काय विलाज चाला ना। पण नदीचं पाणी आहे ते पण आम्हाला म्हणजे पुरवठा आता कमी पडायला लागला आहे, तर पाऊस नाही पडला तर पुढं भातबी तर कशी येणार आहे, मग आम्ही वारीबिरी कशी करणार आहे। जय मला दत्तात्रय दाभाडे, राहणार माळवाडी। यंदा पाऊस नसल्यामुळं आमची भात लागवड उशिरा चालू होणार आहे। आम्हाला वारीला जायचं आहे, पण आम्ही पावसाची वाट बघतो। माझं नाव उषा संभाजी मराठे। दाळ टाकली पण पाऊस आला नाही, तरी आम्ही दाढीतलं गवत काढत आहे आणि पंढरपूरला जायचं आहे, पण भात लावल्याशिवाय जाता येणार नाही। माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।